संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे, हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्वपक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाईम द्या. सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली, ऐकण्यासाठी विनंती केली. त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली. प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाला नाही, त्याला अटक करणं गरजेचं आहे. नंबर 2, जे अधिकारी नेमलेले आहेत हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावतसारखे असतील, शहाजी उमापसारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं, आम्ही त्यांना विनंती केली. दुसरी महत्त्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर तर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केले. पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं ह्यासाठी आमची विनंती होती. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली. मला आनंदाने सांगायचं आहे की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन, निश्चित याच्या लक्ष घालीन, कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्याचा नाही आहे, हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. आपण ज्यावेळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र म्हणतो, संतांचा महाराष्ट्र म्हणतो, या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडणी केली. आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात, ते सुद्धा होऊ नये. इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे. आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहील. आणि तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोलून, राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला. बाकी सगळे बोलतात. मराठी जरांगे पाटलांनी आता कायद्याची भाषा केलेली आहे, सर्वपक्षीय नेत्यांनी शिष्टमंडळ याची सहमत आहे का? त्याने असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने सांगतो हे बंद करा. संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही. आम्ही सगळे जण मध्ये पडलो. विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल. मेलेल्याला जात आहे का? माणुसकीची हत्या झाली हो, तुकडे गेले त्याचे, त्याला जाळून मारला. या सगळ्या प्रकरणाची घृणा पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही? मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुन्याचं उदात्तीकरण कसलं करता. आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्टमध्ये आलो, त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं? ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत. त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत, राखेचं राजकारण, तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण,
तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या, त्या हत्यातले आरोपी, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल, वाट. एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल. आमचं म्हणजे मला माहीत नाही, मी यांच्या वतीने बोलतो आहे, संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून. आमची ही आजची मागणी नाही आहे. आमच्याबरोबर धस आहेत, धस पण बोलतील. आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की 302 मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे. ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे. ही क्रिमिनल मर्डर आहे, तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. इन्स्टिट्यूशनल मर्डर झाकू नका, ह्याच्यापुढे पोलिसी राज येईल. संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती, जी मी विधानसभेत बोलून दाखवली. तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली. त्याच महाजनची काल बदली करावी लागली. महाजननी जर अशोक चोनावण्याची ॲट्रॉसिटी घेतली असती तर हे प्रकार झालाच नसता. हाच महाजन बापू अंधळे मर्डर केसमध्ये चौकशी अधिकारी होता. त्यांनी वाल्मिक कराडचं नाव देखील लिहिलेलं नाही, वाल्मिकांना लिहून ठेवलंय. तोच महाजन केजला अधिकारी म्हणून गेला. त्या केजमध्ये अशोक सोनवणे तक्रार करायला गेला, त्याची तक्रारसुद्धा घेतली नाही. म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो. आजकाल त्या महाजनची बदली केली. असं उशिरा 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 या सरकारला शहाणपण सुचतंय. अजून ज्युडिशियलमध्ये जज कोण आहे? अधिवेशनाला संपूर्ण महिला व्हायला आला, अजून जजचं नाव येत नाही आहे बाहेर. परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही अजून. त्या मस्साजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही. म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाही आहे. आमचं स्पष्ट मत आहे, सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट. आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे.